आणि गडी बाद होतोय. पहिला गडी बाद होतोय भल्लेवाडी संघाचा प्रकाशच्या रूपाने पहिला गडी बाद आपण पाहतोय. ॲक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकाल कशा पद्धतीने चेंडू रिलीज झाला. लोअर फुलटो चेंडू टाकण्याचा फ्लॅटेड चेंडू होता आणि इथे मात्र डायरेक्ट मिडल स्टंप ही मात्र यष्टी उडवली आणि फलंदाज मात्र प्रकाश इथे बाद झालाय. चांगली गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याला मिळाला. चांगली गोलंदाजी त्याने केली होती. 3 गडी बाद केलते, 6 धावा इथे खर्च केल्या होत्या आणि अतिशय चांगली गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून आपण पाहतो. नवीन फलंदाज मैदानात एंटर झालाय. आपण पाहू शकाल राजेश पाहायचे. राजेश कडून अशा असतील मोठे फटके मारावे लागतील. चांगली फलंदाजी तुम्हाला करावी लागेल. आपल्या संघाला विजय प्राप्त करायचा असेल तर सकाळच्या सत्रामध्ये त्यांच्या 57 धावा झाल्या होत्या आणि त्यांना एक बाय जरूर मिळाली होती. त्यानंतर मात्र इथे मात्र कुठेतरी बॅकफूटला जात असताना भल्लेवाडी संघ आपण पाहतोय. पहिल्या चेंडूवरती मात्र प्रकाशची खेळी संपुष्टात आली आहे. नवीन फलंदाज आपण पाहतोय. राजेश कडून अशा असतील मोठे फटके मारावे लागतील. दिलीप गोलंदाजी मार्गवर पंचांच्या डावीकडून मारा करतोय. इथे पाहायचंय अतिशय चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर गती परिवर्तन केलं होतं. चेंडू थोडासा खाली राहिला. चेंडू आणि बॅटचा मात्र काही व्यवस्थित कनेक्शन जरूर होत नाहीये आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या मात्र कुठल्याही प्रकारची होत नाहीये आणि बिन गडी बाद 1 गडी बाद 0 धावा. 2 चेंडू दिलीपने हाताळलेत आणि 1 गडी बाद केला. एकही धाव मात्र इथे खर्च करत नाहीये. तर चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. मागच्या सामन्यात देखील अशाच पद्धतीची गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून आपण पाहिली होती. तर पाहायचंय कशा पद्धतीने ते धावा काढण्यात यशस्वी होतोय. इथे पाहायचा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न होतो. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. निर्धाव चेंडूची सांगता होते आणि मात्र 3 चेंडू आतापर्यंत त्याने हाताळलेत आणि 1 गडी बाद केलाय आणि एकही धाव मात्र खर्च केली नाहीये. मगाशी देखील अशाच पद्धतीची गोलंदाजी दिलीपच्या माध्यमातून आपण पाहिली होती. तर चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर दिलीप. इथे पाहायचा रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होतोय. चेंडू आणि बॅटचा काही संगम होत नाही. पंचांकडे दाद मागितली जाते. पंच मात्र स्पष्ट नकार देत आहेत आणि निर्धाव चेंडूची सांगता होते. बॅक टू बॅक 4 चेंडू त्याने आतापर्यंत हाताळलेत आणि एकही धाव इथे खर्च करत नाही. 1 गडी बाद केलाय. चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल. पहिल्या चेंडूवरती गडी बाद केला. त्यानंतर मात्र बॅक टू बॅक 3 चेंडू मात्र निर्धाव टाकण्यात यशस्वी झालाय गोलंदाज दिलीप. इथे पाहायचं फ्लॅटेड चेंडू आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक असेल किरण आणि किरण सारखी भिंत पार होणं मुश्किल आहे आणि मात्र इथे गडी बाद होतोय. किरण याच्या रूपाने गडी बाद होतोय. दुसरा गडी बाद होतोय. 2 गडी बाद. धावसंख्या 0 धावा. इथे मात्र कुठेतरी भल्लेवाडी संघ मात्र नाणेफेक जिंकल्यानंतर प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता आणि मात्र इथे मात्र कुठेतरी बॅकफूटला जात असताना तो निर्णय आतापर्यंत तर कुठेतरी चुकीचा निर्णय म्हणावा लागेल. आतापर्यंत 5 चेंडू दिलीपने हाताळलेत आणि 2 गडी बाद केलेत आणि एकही धाव मात्र इथे खर्च केली नाहीये. तर चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल दिलीप याच्या माध्यमातून. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय. खऱ्या अर्थाने मागच्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्याने घेतला होता. त्याने 3 गडी बाद केले होते आणि 6 धावा खर्च केल्या होत्या. परंतु आता मात्र चित्र वेगळं आहे. सामना मात्र वेगळा आहे. दिलीप मात्र इथे आपण गोलंदाजी पाहतोय. 5 चेंडू हाताळले. 2 गडी बाद केलेत. एकही धाव खर्च केलेत नाहीये. इथे नवीन फलंदाज गणेश पाहायचंय. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू गेला. 1 धाव इथे काढली जाते आणि एका धावेवर इथे समाधान मानावं लागतंय. धावसंख्या मात्र अकाउंट ओपन होत आहे. 2 गडी बाद 1 धाव. तर चांगली गोलंदाजी म्हणावं लागेल दिलीपच्या माध्यमातून आपण पाहिली. तर पाहायचं नवीन फलंदाज